जून 2020 आपण अगदी पीक लॉकडाऊनमध्ये होतो. अशामध्ये तामिळनाडूमधल्या सत्तनकुलम गावामध्ये कामराज चौक होता. तिकडे एकदा काही रोजंदारीवर काम करणारी माणसं चौकामध्ये उभी होती, कारण त्यांची जी काही दिवसाची मजुरी आहे ती त्यांना कलेक्ट करायची होती. पण गर्दी होऊ नये म्हणून तिकडे पोलीस आले आणि त्यांना लाठी मारून पांगवायला लागले. पण हे चालू असताना आता ते मजुरी घेतल्याशिवाय गेले तर त्यांचा गुजारा कसा होणार, असं म्हणून तुम्ही आता त्यांना किमान त्यांचे आहेत ते पैसे तरी घेऊ द्या, मग ते आपापल्या रस्त्याला जातील असं समजवायला त्या चौकामध्ये दुकान असलेला जयराज नावाचा एक 60 वर्षाचा माणूस पुढे आला आणि इथेच एका संघर्षाची ठिणगी पेटली. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावर जयराजला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. आपल्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत हे कळल्या कुठचाही काळजी करणारा मुलगा जे करेल तेच बेनिक्सनेही केलं. लगेच तो तडकाफडकी आपलं दुकान तसंच ठेवून पोलीस स्टेशनमध्ये वडिलांच्या मदतीला गेला. पण ह्याची काळी बाजू इतकी भयानक होती की ज्यामुळे भारतातली पहिली सिद्ध झालेली कस्टोडियल डेथची केस आपल्या समोर आली. आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. बापरे. ही त्या कस्टोडियल डेथची केस आहे. ही सत्तनकुलम मधल्या जयराज आणि बेनिक्सची केस आहे.